ओके. तर आपण आजची बऱ्याच दिवसानंतरची पीपीटी संध्याकाळची मीटिंग घेतोय. मला वाटतं ऑक्टोबर महिन्यातली पहिलीच मीटिंग असेल. तर सर्वात महत्त्वाचं डीएक्स मध्ये जेवढी लोक आली आहेत ह्यांनी यायचं पहिलं कारण आहे की डीएक्स मध्ये आपण आलो, डीएक्सचे प्रोडक्ट आपण वापरले तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि जर माझं आरोग्य चांगलं राहतंय आणि हे जे मला फील आलं प्रोडक्ट खाल्ल्यानंतर ते जर मी सांगत सुटलो तर माझी दोन्ही कामं होतात. माझे प्रोडक्ट फ्री होतात. प्रोडक्ट फ्री झाल्यानंतर मग जर तुम्हाला वाटलं बिझनेसमध्ये मला इंटरेस्ट आला करावं असं वाटलं तर त्यातून बरंच काय करू शकतं. एक पार्ट टाइम करिअर तयार तुमचं होऊ शकतं. तुमच्या स्वप्नातलं घर, गाडी, मुलांची शिक्षण, बक्कळ पैसा, फॉरेन ट्रिप, हे सगळं सगळं ह्यातनं मिळू शकतं. तर डीएक्सएनला फक्त कोणी किरकोळीत घेऊ नका. डीएक्सएन आपल्याला बरंच काय द्यायला आलं. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल ना, शाळेत जेवढी मुलं जास्त सिन्सिअरली अभ्यास करतात तेवढे जास्त मार्क पाडतात ना. जो निवडणुकीमध्ये जास्त काम करतो तो निवडून येतो ना. किंवा जो शेतात जास्त राबतो त्याची शेती जास्त पिकते ना. हा सृष्टीचा नियम आहे. ज्या गोष्टीचा मी जास्तीत जास्त अभ्यास करायला लागेन आणि त्यातली मला माहिती जर व्हायला लागली तर ऑटोमॅटिक मला त्यातलं जास्त कळायला लागेल. त्याच्याकरता मला प्रत्येक मिटिंगला इन्व्हॉल्व्ह व्हायचंय आणि मिटिंग करत जायचंय. हे जर मी करत करत रेग्युलर गेलो तर मला त्यातनं चांगली माहिती मिळायला लागेल. ओके. दुसरी गोष्ट, आता आपल्यासोबत जी व्यक्ती काम करतीये ते आपल्या आहेत कंपनीचे मालक डॉक्टर लिम सर. म्हणजे कंपनी काय ही छोटी मोठी नाहीये. ज्या कंपनीचे ओनर आहेत दातो डॉक्टर लिम, त्यांचं स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. त्यांचं क्वालिफिकेशन IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय. त्याच्यानंतर 1993 साली आपली कंपनी सुरू झाली आहे. ही मलेशियातली हेडक्वार्टर आहे. जगातली सगळ्यात मोठी कंपनी आपली जी गॅनोड्रामाची कंपनी आहे. आता काल रात्री एक मीटिंग चालू होती आपल्याकडं डॉक्टर इपन कोशे सरांची. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, की पृथ्वीवरचं सगळ्यात सुपर फूड म्हणून नेमणूक केली जाते दोन प्रोडक्टची. एकाचं नाव आहे गॅनोड्रामा आणि एकाचं नाव आहे स्पिरुलिना. हे का म्हटलं जातं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत जे काय आपण पिकवतो ते पिकवतो मातीतून. त्या मातीचा पोत आता राहिलाय का? त्या मातीमध्ये किती केमिकल टाकलं गेलं, काय काय मिसळलं गेलं, ती माती किती दूषित झालीये, आपण किती केमिकल टाकतो, आपण खतं कुठली टाकतो. तर गॅनोडर्मा हा जमिनीत उगवतच नाही. सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिना ही जमिनीतनं आपण उगवतच नाही. त्याचं एक प्लॅटफॉर्म तयार केला जातो. ओके. त्याचं एक स्पेशल टेक्निक आहे उगवण्याचं, वाढवण्याचं. त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल अजिबात आज अवेलेबलच नाही. आणि आत्ताची जेवढी लोक तुम्ही आजारी बघता, जेवढे पेशंट बघताय, आजारी पडायचं एकच कारण आहे, त्यांच्या बॉडीमध्ये केमिकलचं प्रमाण अत्यंत झालंय आणि ते केमिकलच त्यांना आजारी पाडत राहतं. त्याच्यामुळं ही जी गॅनोडर्माची कंपनी जगातली सगळ्यात महत्वाची. गॅनो म्हणजे मशरूम म्हणजे डर्मा म्हणजे त्वचा. तर जगातला सगळ्यात मोठा गॅनोडर्मा जे कल्टिवेट केला जातो हे डीएक्सनच वाढवतं. बाकीच्या गॅनोड्रामामध्ये क्वालिटी असेल की नाही आपण सांगू शकत नाही. पण डीएक्सएन 95% जगातला गॅनोड्रामा कल्टिवेट करतं. हे सगळे जगातले पत्ते ऍड्रेस. जगात आपला 15वा रँक. आपली बेस्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी. आणि आता सगळ्यात महत्वाच्या आत्ताच्या पिढीचं भाग्य आहे आपल्या पिढीचं, की आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतोय. जुन्या आपल्या पिढीला इंस्टा, फेसबुक, ओके, असलं काय पाहायला नाही मिळालं. ओके. झूम हा प्रकार सुद्धा त्यांना मीटिंगचा माहितीच नव्हता. तर आपण आता अद्ययावत झालोय. त्यामुळं आपल्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आलाय. तुम्ही तुमच्या घरात बसून मीटिंग ऐकताय. अशा कित्येक मीटिंग तुम्ही ऐकू शकता. लोकांना लिंक पाठवू शकता. त्यात तर तुमचा बिझनेस आपोआप वाढणार आहे. आता अवघड काही झालेलं नाही. तुम्ही कित्येक टी वरती पोरं येतात बघा, कोण बनेगा करोडपती मध्ये येतात, डान्स इंडिया डान्स मध्ये येतात, लिटिल चॅम्प्स मध्ये येतात. ही युट्यूबला बघून शिकतात. म्हणजे तुम्ही आता मीटिंग फक्त झूम वरती बघून शिकून शिकून सुद्धा तुम्ही बिझनेस चांगला चांगला वाढवू शकता. त्यामुळे एक देश में रह के पूरी दुनिया में आप बिझनेस कर सकते हो. डीएक्सनचा फुल फॉर्म आहे डॅक्सन. डॅक्सनचं मिनिंग येतं मराठीमध्ये विश्वास, इंग्लिशमध्ये ट्रस्टवर्दी. चिन्ह काय, उगवता सूर्य, झाडं, पाणी, नॅचरल सोर्स, नॅचरल कंपनी. डीएक्सन पहिल्यांदा यांच्या घरी आलं प्रोफेसर वसुपाल सर. यांच्या घरी कसं आलं, तर यांच्या मॅडमचं शिक्षण किती आहे बघा. MBBS, FCGP, FCIP, फेज, ECFG, अमेरिका.
यांच्या घरी जर डिएक्शन पहिल्यांदा आलं, हे स्वतः डॉक्टर होत्या आणि त्यांच्या सरांना एक प्रॉब्लेम होता. प्रोफेसरांना कॉफी पिली की डोकं दुखायचं. कारण की चेन्नईची लोक कॉफी जास्त पितात. त्याच्यामुळं ती यांची मैत्रीण शशिकला जी मलेशियामध्ये होती ती आली, त्यांनी त्यांना कॉफी रिकमेंड केली आणि कॉफी पिल्यानंतर त्यांचं डोकं दुखायचं राहिलं, पोट साफ व्हायला लागलं. ते म्हणजे कॉफीत काहीतरी जादू आहे, मी कॉफी फक्त जगाला सांगणार. आणि ते सांगत जे जगाला कॉफी सुटले त्याच्यातनं एक मोठे क्रांती झाली आणि आता जग डिएक्सन कंपनी ऑटोमॅटिक वाढायला सुरुवात झाली. डिएक्सन पहिल्यांदा एमबीबीएस डॉक्टरांच्या घरात आलंय. त्यांनी स्वतःचं 3 महिन्यातच पहिल्या लावण्या हॉस्पिटल बंद केलं. एवढे जर चांगले डॉक्टर लोक मध्ये आलेत, त्यांनी प्रोडक्ट वापरले, त्यांची हॉस्पिटल बंद केलीत आणि ते काम करतायत. म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या डॉक्टर लोकांना सुद्धा ही लिंक ऐकवू शकतो, त्यांना माहिती सांगू शकतो. दुसरे डॉक्टर कुठले आहेत? डॉक्टर रंजन, एस रंजन, एमडीडीएम कार्डिओलॉजी, एपीजे अब्दुल कलाम सरांचे ते डॉक्टर. ओके. हे आहे डीएक्सन मध्ये क्राऊन डायमंड. ओके, हे सुद्धा डीएक्सनचं काम करतात. त्याच्यानंतर अण्णामलई युनिव्हर्सिटी आहे चेन्नईमध्ये. तशी आपल्याकडे शिवाजी विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ आहे. तसं त्यांचं अण्णामलई विद्यापीठ आहे. आणि तिथं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 40 डॉक्टरांनी याच्यावरती रिसर्च केलाय. त्यामुळे आपले प्रोडक्ट अगदी गर्भवती महिलेपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत चांगल्यात चांगलं कार्य करतात. अमेरिकेचे हे एक्स प्राईम मिनिस्टर आहेत. ओके. आणि ह्यांनी डीएक्सनला एक सर्टिफिकेट दिलं होतं ब्रँड ऑफ द इयरचं 2010 साली. इथं पण डीएक्सन चांगलं काम करते, पाकिस्तानमध्ये सुद्धा. ओके. बराक ओबामा आणि त्यांची फॅमिली गुडविल अँबॅसेडर आहेत आपल्या स्फुरणासाठी. दुबईचा प्रिन्स आपले प्रोडक्ट खातो. आणि यांची मिटिंग झाली काल रात्री. डॉक्टर सी इपन कोशी, कॉस्मेटिक सर्जन, चेन्नईचे आहेत, एमबीबीएस एम एस डीएनबी डबल FRCS लंडन. आता ते काय सांगतात की मी एक पुस्तक लिहिले बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन, जिथे ॲलोपॅथी कामच करू शकत नाही, या ठिकाणी डीएक्सनचं प्रॉडक्ट मिरॅकल करतं. आता डीएक्सन यांना पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर त्यांच्या एका पेशंटनी त्यांना रेकमेंड केलं, सर आम्हाला कोणीतरी आरजीजीएल दिलंय, स्पिरुला दिलंय, तुम्हाला कसं वाटतंय बघा हो, आम्हाला छान वाटतंय. मग त्यांनी ते स्वतः खाल्लं. आणि स्वतः खाल्ल्यावर काय झालं माहिती आहे का, त्यांचं 50+ होतं आणि ते दररोज 20 किलोमीटर पळतात. 20 किलोमीटर पळायला त्यांना असं बराच काहीतरी 55 मिनिटं वगैरे लागायची, 1 तास लागायचा. तर त्यांनी ते पळता पळता मग काय झालं माहिती आहे का, ते जवळपास ते अंतर आहे की नाही, म्हणजे 10 मिनिटं कमी लागायला लागली त्यांना. म्हणजे काहीतरी याच्यामध्ये जादू आहे. आणि हळूहळू त्यांचा तो चालून चालून पाय दुखायचे, पाय सुजायचे, अंग दुखायचं, ते सगळं गेलं. ते म्हटले प्रोडक्टमध्ये काहीतरी आहे. त्यामुळे त्यांना प्रोडक्ट चांगलं वाटलं. त्यांच्याकडे जेवढे पेशंट येतील त्या पेशंटला ते प्रोडक्ट सांगत सुटले. आणि आता ती व्यक्ती झाली डबल क्राऊन डायमंड. म्हणजे ऑटोमॅटिक बिझनेस होतो सांगितल्यानंतर सुद्धा. एका डॉक्टरने ते प्रॉडक्ट खाल्लंय, त्यांनी ते वापरलंय आणि ते लोकांना सांगायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळं सगळ्या, आणि त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का, डीएक्सनचं प्रॉडक्ट खायला नशीब असावं लागतं. कारण डीएक्सनचे प्रॉडक्ट 100% नॅचरल आहेत, केमिकल अजिबात नाही. आणि आत्ताच्या लोकांना जो प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो काय आहे, तर त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, त्यांच्या खाण्यामध्ये प्रोटीन कमी येतात. मग स्पिरुलिना आपण त्यांना देऊ शकतो. त्यांच्या खाण्यामध्ये व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी असते. त्याच्याकरता आपल्याकडे रोझेलची गोळी आहे, रोसेल टॉनिक आहे. म्हणजे आरजीजीएल सोबत जर व्हिटॅमिन सी घेतलं, रोझेल किंवा रोजेल टॉनिक किंवा गोळ्या, तर तुम्हाला अजून चांगले रिझल्ट येतात. आणि ज्या लोकांना व्हिटॅमिन सी ची कमतरता राहते, या लोकांना हार्ट अटॅक येतात, त्यांना ऑटो इम्युन डिसीज येतात, त्यांना संधिवात येतात. आता ह्या सगळ्या माहिती तुम्हाला कुठनं मिळतील? डीएक्सनच्या मीटिंगमधून मिळायला लागतील. हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन. अशी त्यांनी काल सांगितलं की 50 लाख पुस्तकं त्यांनी फक्त इंडियामध्ये लोकांना वाचायला दिली आहेत. एवढं डीएक्सन चांगलं आहे आणि तुम्ही ते खायला पाहिजे. म्हणून ह्या डॉक्टर मालती रमनी जवळ, ह्या सुद्धा एमबीबीएस आहेत, एमडी. ह्यांच्या ओपीडीच्या थ्रू किमान 1 लाख जोडप्यांना
डॉक्टर म्हणायचे की यांना कधी यांच्या घरी पाळणा हलणारच नाही. त्यांना मुलं झाली. या सुद्धा डॉक्टर डिएक्शन मध्ये आहेत पुण्यात. हे सगळे डॉक्टर पुण्यात येऊन गेलेत आपल्या घरी. रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड, आटो क्लस्टर चिंचवड, हे तर ते सगळे येऊन गेलेले आहेत. दुबईचा प्रिन्स आपले प्रोडक्ट खातोय. ही पांडेचेरीची कंपनी. ह्या डॉक्टर रत्नाव सुपाल आणि देवकर सर तुम्हाला दिसत आहेत, हे आहे पांडेचेरीचा ऑफिसमध्ये. हे डॉक्टर रंजन, ओके, एमडीडीएम कार्डिओलॉजी पांडेचेरीच्या ऑफिसमध्ये. हे आपण जे मॉरन्झी पितो, आपण जे नोनी पितो, नोनीच्या गोळ्या खातो, हे तिथली झाड आहेत. ही शेती आहे आपल्या डिएक्शनच्या फॅक्टरीमधली. ओके. त्याच्यानंतर आपलं सिद्दीपेठ तेलंगणामध्ये 100 एकर जागा आहे. एवढी मोठी फॅक्टरी आता वाढत वाढत चालली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा हा जो गॅनोडर्मा आहे, हा गॅनोडर्मा काम करतो किंग ऑफ अडॉप्टोजन. म्हणजे डीएक्सएनचा गॅनोडर्मा बिनविषारी आहे. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. हे कोणाच्या फक्त एका आजारापुरतं काम न करता संपूर्ण संपूर्ण शरीरावरती काम करत राहतं आणि संपूर्ण शरीर निरोगी करतं. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की डिएक्सनचं प्रोडक्ट खाण्याचा तोटा कोणालाही कसलाही होत नाही. सगळेजण ते प्रोडक्ट खाऊ शकतात, त्यांची कुठली पॅथी चालू असेल त्याच्या सोबत. त्याच्यामुळं डिएक्सनचं प्रोडक्ट खाल्ल्यामुळं तुमचं आजार रिव्हर्सल होतो. रिपोर्ट पण तुमचे पूर्णपणे नॉर्मलला येऊ शकतात. मग डीएक्समध्ये कुठले कुठले प्रोडक्ट आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं डीएक्सनचं कोअर प्रोडक्ट आहे आरजीजीएल. हे आपल्या ह्याच्यामध्ये 100% गॅनोडर्मा आहे. आणि मी परत परत तुम्हाला सांगतोय, आरजीजीएल आणि स्पिरुलिना हे जमिनीवरती उगवत नाही. त्याच्यामुळं आत्ताच्या जमिनीमध्ये खूप केमिकल आहे, टॉक्सिन आहेत, विषारी घटक आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक पिकावरती, भाज्यावरती, किंवा तुम्ही आता जे प्राण्यांची मटणं खाता, कोंबड्या खाता, काही गाईंचं दूध पिता, याला सगळ्याला केमिकल वापरले जातात. पण डीएक्सनचं कुठलंही प्रोडक्ट पिकवताना केमिकल वापरलं जातच नाही. हे नॅचरली दृष्ट्या वाढवले जातात आणि याच्यामुळं याची इफिकसी खूप चांगली आहे. मग जे लोक आरजीजल रेग्युलर खात राहतात, ते सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांच्या गोळ्यासोबत त्या बंद करून नाही. पण डीएक्सनचं प्रोडक्ट खाल्ल्यानंतर हळूहळू 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, 8 महिन्यात त्यांच्या बॉडीत असणारा कुठलाही आजार नॉर्मल कंडिशनला येतोच. आता त्यांनी काल काय सांगितलं माहिती आहे का? काही लोकांना आपण आरजीजीएल दिलं तर कदाचित काही लोकांना लघवी जास्त होते, काही लोकांना जुलाब जास्त होतो, काही लोकांचा कफ जास्त पडायला लागतो, काही लोकांना सर्दी जास्त होते. हे का होतं? आरजीजेलचं काम काय? आरजीजेलचं काम आहे बॉडी जाऊन पंचकर्म करणं, बॉडीतला पूर्ण कचरा काढणं. आता असे पण केस त्यांनी सांगितली की ज्या लोकांच्या पोटातला काय म्हणू आपण त्याला, फ्लोरा, म्हणजे ज्यातून आपलं अन्न मुवमेंट होतं, रक्तात अन्न पचतं, तो फ्लोरा तो खराब आहे, तो कोटिंग म्हणजे पचतच नाही, अंगीच लागत नाही. ज्या तर त्या लोकांना जर आपण आरजीजीएल दिलं, त्या लोकांना जर आपण स्पिरुलिना दिल्या, तर कधी कधी काय व्हायला लागतं, त्यांची डायबिटीस पेशंटला आपण बरं करायला दिलं पण त्याची साखरच वाढली. एखाद्या माणसाचं दम्या करता दिलं पण त्याचा दमाच वाढला. एखाद्याचं पोट दुखत होतं पण ते अजूनच दुखायला लागलं. हा काय प्रकार होतो? तर त्यांचं असं म्हणणं आहे की पोटातला जो ओरा होता, ऍसिडिटी होती, ही ऍसिडिटी ती बाहेर काढायचं काम करत असताना ते, म्हणजे आपण काय म्हणूया की आपल्या शेतामध्ये जर तुमच्या काहीतरी आपण एखादी जमीन भुसभुशीत केली, कुळवली, तर किंवा नांगरली तर पाणी जास्त मुरतं. आणि जर कडक असेल आतमध्ये तर पाणी जातच नाही, वरच्यावर वाहून जातं. तसं जेव्हा डिएक्सनचे प्रोडक्ट आपण खायला सुरुवात करतो, तसं तुमच्या पेशीच्या आतमधला कचरा निघून जायला लागतो आणि हे आरजीजीएलचा गॅनोडर्मा पेशीच्या आतमध्ये जाऊन मुरतो आणि त्याच्यामुळे त्याला वाटतं की त्याची साखर वाढली, ओके, त्याचं पोट गच्च व्हायला लागलं, पण ऍक्च्युली चांगलं काम झालंय, नुकसान काय नाही. त्यावेळेस त्यांनी एकच काम करायचं, भरपूर पाणी पित राहायचं आणि आपले प्रोडक्ट रेग्युलर करायचे. त्याचा त्यांना चांगल्यात चांगला फरक व्हायला लागेल. आरजीजीएल हे काय करतं? क्लॉगिंग काढतं, कचरा काढतं, पंचकर्म करतं. स्पिरुलिना काय करतं? अंगातलं रक्त वाढवतं.
हे आहे मल्टीविटॅमिन, मल्टी मिनरल. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या खाण्यामध्ये तेवढं प्रोटीन येत नाही. 65% प्रोटीन याच्यामध्ये जातात. त्याच्यामुळं RGGL किमान एक पेयर सकाळी, एक पेयर संध्याकाळी, नंतर दोन दोन पेयर असं वाढवू शकतो. पण स्पिरुलिना लहान मुलांनी एक 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 किंवा मोठ्या माणसाने सकाळी 3 संध्याकाळी 3, अगदी जेवढ्या जास्त खाल तेवढा फायदा व्हायला लागेल. याच्या जोडीला मॉरंजी आहे, नोनी आहे. ज्या लोकांना अपचन आहे, बद्धकोष्ठता आहे, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, हार्मोन इम्बॅलन्स आहे, महिलांना त्रास आहे, अशांनी नोनी किंवा मॉरंजी भरपूर प्यायचे जेवण जेवायच्या अगोदर अर्धा तास किंवा 20 मिनिटं. आता नोनी आणि मोरांजीत काय फरक आहे? नोनीमध्ये टाकलीये चिंच, मोरांजीमध्ये टाकले रोझेल म्हणजे आमसूल. आता ज्या लोकांना संधिवात आहे, ज्यांना आंबट चालत नाही, ज्यांना उलट्या होतात, ज्यांना ताप आला, त्यांना नोनी नका देऊ, त्याला मोरांजी द्या. त्याचा फायदा व्हायला लागेल. आणि जर त्यांना काही त्रास नाही पण त्यांना वाटतं की मला पटकन बरं व्हायचंय, मला लवकर बरं व्हायचंय, तर त्या लोकांना RGGLच्या गोळ्या आपण जेव्हा पाण्यात मिसळून खायला सांगतो तेव्हा रोजेल ज्यूस प्यायला सांगा. म्हणजे RGGL आणि रोजेल जर एकत्र गेलं तर लवकरात लवकर फरक पडायला लागतो. व्हिटॅमिन सी बॉडीत काय महत्वाचं आहे? काही लोक 6 6 महिने, वर्ष वर्ष कुठल्याही प्रकारची फळं खातच नाही. भाकरी चपाती जेवण चिकन मटन, अरे फळं खा, फ्रुट्स खायला पाहिजे, पण ती फ्रुट्स खाण्यात येत नाही. मग त्यांना आजार होऊ शकतो स्कर्वी. आता स्कर्वी काय प्रकार असतो माहितीये का? स्कर्वी आजार हा असतो की तुमच्या त्वचेला रक्ताळलेली त्वचा दिसते, रक्त निघायला लागतं कुठून पण त्वचेमधनं. हा जो प्रकार आहे हा टाळला जाऊ शकतो व्हिटॅमिन सी जर बॉडीमध्ये मुबलक असेल तर. त्याच्यामुळं व्हिटॅमिन सी जर तुमच्या बॉडीमध्ये मुबलक असेल, तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहते. त्याच्यामुळं रोझेल खूप स्वस्त आहे नोनीपेक्षा, मॉरंजीपेक्षा. त्यामुळे शक्यतो रोझेलचा ज्यूस सुद्धा तुम्ही नुसता पिऊ शकता, यांनी तुम्हाला खूप फायदा व्हावा लागेल. त्यासोबत अश्वगंधा आहे, त्रिफळ आहे, ब्लॅक क्युमिन आहे, असे प्रोडक्टचे रेंज पण आपल्याकडं आहे. कॉस्मेटिकमध्ये आहे, बॉडी लोशन आहे, फेस वॉश आहे, चेबी ऑइल आहे, टॅल्कम पावडर आहे, हाऊसहोल्ड प्रोडक्ट आहे, मल्टी क्लिनर आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं साबण. साबण आणि टूथपेस्ट बद्दल मी जरा जास्त बोलणार आहे. आल्याली दिवाळी, मोती स्नानाची वेळ झाली. मोतीला काय बांधून ठेवलं होतं काय 12 महिने, 11 महिने? फक्त दिवाळीत सोडतात मोतीला. तर त्या मोतीपेक्षा आपला साबण भरपूर चांगला आहे. त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा. त्यामुळे वांग, पिंपल्स, पुरळ, हे डाग, सगळ्याचे एकत्र स्क्रीनशॉट काढतील का सगळ्या हे सगळंच्या पार्टिसिपेंटचा? सगळं बरं व्हायला हे मदत मिळते यांनी. त्याच्यामुळं हे प्रोडक्ट तुम्हाला सोप जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला रिकमेंड करायचं आहे. हा जर सोप ज्या लोकांची त्वचा ऑइली असेल त्यांनी 1 2 3 मिनिटं जास्त ठेवा. ज्यांची त्वचा ड्राय असेल त्यांनी इमिजिएट धुवून टाकला तरी चालेल. पण साबण आत्ता दिवाळीला घरोघरी जायला पाहिजे. साबण हा खूप इफेक्टिव्ह, कसलाय मुरुम डाग पिंपल्स जातात. हा ब्युटी सोप म्हणून आपण लोकांना रिकमेंड करू शकतो. त्याच्या जोडीला टूथपेस्ट. गावाला लोक तंबाखूच्या मिसऱ्या खूप घासतात, तंबाखू भरपूर खातात, तोंडाचे कॅन्सर होत आहेत. तुम्हाला संधिवात का झाला? तुम्हाला पचत का नाही? तुम्हाला जेवण का जात नाही? तुमचं पोट गच्च का झालं? तुमचं डोकं का दुखतं? सगळं कारण तंबाखू आहे, मिसरी आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं डिएक्सनची टूथपेस्ट तुम्ही दररोज वापरा. ही दातांची कीड, हिरड्यांची सूज, तोंडाचा वास, भाजलं कापलं खरचटलं सगळं बरं करतंय. त्यामुळे पेस्ट रेग्युलर ट्राय करत चला. लहान बाळांना सुद्धा पेस्ट द्या. दात तोंडात आले नसतील तर हिरड्यावरती चोळा, त्याचे दात वाकड्यात तिकडे उगवणार नाही. निली तेलम ऑइल, ज्यांचे केस विरळ होत चालले, टक्कल पडत चाललंय, केस लवकर पांढरे होतात आहे, ओके, तर त्या लोकांनी रोज रात्री झोपताना निली तेलम ऑइल लावा. तुमचे केस लांब मजबूत घनदाट वाढायला लागतील. ओके. मसाज ऑइल, गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी असेल तर हे सगळे प्रोडक्ट तुम्ही ट्राय करत चला. ह्याचा तुम्हाला भरपूर भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं लक्ष ठेवायचं चहा कॉफीवर. आता चहा काय करा माहितीये का? अजिबात दुधाचा आणि साखरेचा चहा घरोघरी जाऊन हात जोडून बंद करा. आणि चहा आपलाच का प्यायचा माहितीये का? एकच कारण होतं. आता जे लोक, आपण सगळेच कुठून जेवतो? तोंडाने जेवतो, नाकाने श्वास घेतो,
तोंडाने पाणी पितो. हे सगळं आपलं जे आपण आत घेतलं हवा, अन्न, पाणी हे पोटात गेलं. आणि पोटात गेल्यानंतर पोटामध्ये तुम्ही खाल्लेलं अन्न जर पचलंच नाही, तुमचं पोट सकाळी साफ झालंच नाही, तर पोट गच्च होतं, पोटात गॅस पकडला जातो. पण तुम्हाला जायचंय फशिपला, तुम्हाला जायचंय शेतामध्ये, तुम्हाला जायचंय शाळेमध्ये, तुम्हाला काहीतरी काम आहे, मग जेवला परत, संध्याकाळी आला पोट गच्च, संध्याकाळी जेवला परत सकाळी पोट साफ नाही. असं वर्षानुवर्षे पोटाची तक्रार ज्या लोकांना होत जाते, त्यांच्या पोटात गॅसचं प्रमाण वाढत जातं आणि पोट दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, अंग दुखायला लागतं, पोटी पोटी चमकायला लागतं. आणि अशी लोक डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर त्यांना सांगतात झोपा. डॉक्टरच्या दवाखान्यावरती एक चिन्ह असतं बघा, अधिक प्रकारचं. आणि अधिक चिन्ह म्हणजे काय? पेशंट आडवा आणि डॉक्टर उभा, गेल्या गेल्या म्हणतो ताई झोपा, नाना झोपा, तात्या झोपा. डॉक्टर उभे राहिले, काय होतंय, कधीपासून होतंय, अजून काय होतंय? माझं पाय दुखतंय, तर माझं डोकं दुखतंय, माझं अंग दुखतंय. ठीक आहे. डॉक्टर म्हणतो आपण तुमचं चेक करू, लघवी चेक करू, रक्त चेक करू, एक्सरे काढू, सोनोग्राफी काढू, सिटी स्कॅन करू, एम आर आय करू, 2D करू. आणि मग त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये का? एकाला सांगितला दमा, एकाला सांगितला बीपी, एकाला सांगितलं डायबिटीस, एकाला सांगितलं थायरॉइड, एकाला सांगितलं संधिवात, एकाला सांगितलं काहीतरी किडनीचा आजार, एकाला सांगितलं काहीतरी. हे सगळं आजार व्हायचं एकच कारण होतं, तुमच्या पोटात गॅस होता, तुमचं पोट साफ होत नव्हतं. त्याच्यामुळे सगळा उद्योग वाढला. आणि डॉक्टरनी मरेपर्यंत औषध खायला सांगितलं. कशावर? दम्यावर, बीपीवर, डायबिटीसवर, संधिवातावर. पुढं पुढं जाऊन त्याला कॅन्सर झाला, माणूस गेला सुद्धा. पण बरा काय झालाच नाही. बरा का नाही झाला? तो चहा पित होता दुधाचा आणि साखरेचा. त्यामुळे घरात दुधाचा साखरेचा चहा अजिबात प्यायचाच नाही. फक्त डिएक्सनचा चहा प्यायचा, अर्धा लिटर पाणी उकळायचं, गॅस बंद करायचा, अर्धा चमचा चहापत्ती त्याच डब्यातली टाकायची, आणि ते काळं पाणी पित राहायचं सकाळ दुपार संध्याकाळ. जेवढा डिएक्सनचा काळा चहा प्यायला सुरुवात कराल, तेवढे तुमच्या बॉडीतलं ॲसिडिटी, आम्लपित्त, डोकेदुखी, हातापायची कान, भूक लागत नाही, जेवण जात नाही, ओबेसिटी, मायग्रेन, डोकं दुखतंय, काय तुम्हाला जे होतंय हे सगळं तुमच्या पोटात घाण आहे. त्याच्या पोटात घाण, त्याच्या मनात घाण, त्याच्या मनात घाण, त्याच्या सगळ्या आयुष्यात घाण. तर सगळ्यात महत्वाची तुमची पोट साफ करायला एकच मंत्र आहे, डिएक्सेन ऋषी गॅनो टी. आणि हा भरपूर पीत राहायचं, जेवढा जास्त प्याल तेवढा फायदा आहे. नुसतं काळं पाणी पीत राहा, भन्नाट रिझल्ट येतील. गावोगावी चहाचे डबेच्या डबे बदला. जेवढी गावची लोकसंख्या आहे, 5,000, 7,000, 8,000, 15,000, एका एका गावात 100, 100, 500 चहा जाऊ शकतात. चहाचं टार्गेट करा. ओके. आणि दूध भाकरी खा, दूध चपाती प्या, पावशेर दूध प्या, आपलं काय भांडण नाहीये. पण दूध चहा आणि साखर एकत्र आलं नाही पाहिजे. ओके. आणि ज्या लोकांना वाटतं की मला कॉफी प्यायची आहे, त्यांनी कॉफी प्या. कॉफी पिताना पण मी तुम्हाला एक नवीन नियम सांगतो. सगळ्यात स्वस्त कॉफी रिएक्शनची कुठली असेल तर 2 in 1 कॉफी. आणि आता काय झालंय माहितीये का, सगळ्या लोकांच्या रानामध्ये एवढी शेती प्रगत झाली आहे, युरिया, सुफला, केमिकल, पेस्टिसाइड. कृषीवाला तर मेडिकलवाला काय औषध देतोय आणि काय फवारण्या करतोय. भलते शेंगा लांब लांब लागतात, भलतीच फळं लांब लांब येतात, त्याला ना चव ना दव. पण ते केमिकल बॉडीत गेल्यामुळं तुमच्या लिव्हरचा शेप बिघडतो. लिव्हर म्हणजे काळीज. आणि त्यांना आजार होतो फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर हा जो आजार ज्यांना ज्यांना झालाय, त्यांचं जेवणच जात नाही, त्यांचं पोटच गच्च होतं, त्यांना भूकच लागत नाही, त्यांना पंकज उदास झाल्यासारखं काहीतरी फिरतो सगळ्या बांधांनी. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, त्यांना कुठली दुसरी कॉफी द्यायची नाही. ज्याच्यात क्रीमर आहे आणि ज्याच्यात साखर आहे अशी कॉफी द्यायचीच नाही. सगळ्यात गावच्या लोकांना स्वस्त कॉफी म्हणजे 2 in 1 कॉफी. 2 in 1 कॉफी एका पोडीमध्ये 7-8 10 कप होतात. काय प्यायचे तेवढी प्या. आणि त्याच्यात गॅनोड्रामा असतो 18%, चहात फक्त 2% आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे थोडा पैसा जास्त असेल तर तुम्ही 2 in 1 कॉफी प्या. 2 in 1 कॉफीचा एक पुडा अख्ख्या कुटुंबाला महिनाभर आरामात पुरायला पाहिजे, मी सांगतो तुम्हाला. काही हरकत नाही. त्यामुळे 2 in 1 कॉफी गावाकडे चाललीच पाहिजे. आणि चहा नाहीतर 2 in 1 कॉफी, हे दोन प्रॉडक्टवरती जास्त जोर तुम्ही गावाकडे द्यायला पाहिजे, जो आरामात सेल होऊ शकतो. रिझल्ट ढिंगाणा रिझल्ट आहे. आणि बारकी पोरं जर असतील तुमच्या घरी, तर ज्यांना शाळेत जात आहेत,
इंग्लिश मिडियमला आहेत, अभ्यास करतायत, पोरगे मेडिकल करतायत, 10वीला आहे, 12वीला आहे, त्या लोकांना कोकोजी पाजायचं दुधात न. ओके, कोकोजी जेवढं जास्त प्याल स्मरणशक्ती चांगल्यात चांगली व्हायला लागेल. आणि कोकोजीचे दोन फायदे आहेत. कोकोजीमध्ये दोन फळं आहेत. एक आहे गॅनोडर्मा आणि दुसरं आहे कोकोआ बीन्स. म्हणजे परमेश्वराचं अन्न आपण म्हणू, बुद्धिवर्धक, स्मरणशक्ती चांगली वाढते. त्यामुळे कोकोजी. आणि आता माहिती आहे का तुम्हाला, कोकोजी 100 रुपयांनी स्वस्त झालं. सगळ्या कॉफी 100 रुपयांनी स्वस्त झाल्यात. त्यामुळे कॉफी आणि कोकोजीवरती तडाखा लावा आता आणि भरपूर प्या. आतापर्यंत तुम्ही लय काळजी करत होता. 10 वर्षापूर्वी जे रेट होते कोकोजीन कॉफीचे, ते रेट आता आले. जीएसटीचं धन्यवाद आहे आपल्याला. त्याच्यामुळे कॉफी कोकोची पोरांना भरपूर द्या. ह्याचा फायदा तुम्हाला भरपूर व्हायला लागेल. ओके. ह्याच्या जोडीला आपल्याकडं कॉडिसेपच्या कॉफी तर होती आपल्याकडं, पण आपल्याकडं गोळ्या पण आल्यात आणि कॅप्सूल पण आल्यात. याचा फायदा काय माहितीये का? कॉडिसेपचा फायदा ज्या लोकांचा हृदयाचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांना फुफ्फुसाचा प्रॉब्लेम, स्टॅमिनाच कमी झालाय, म्हणजे फुफ्फुस कमजोर झाली आहेत, आणि ज्या लोकांना किडनीचा आजार आहे, ब्लड युरिया, क्रिएटिन, अंग सुजत राहतं, लघवी अडकत जाते, अशा लोकांना आर्जीजेलच्या सोबत कॉर्डिसेपच्या 2-2 गोळ्या तरी त्यांना घ्यायला सांगा. सकाळ 2, संध्याकाळ 2. आणि आर्जेल घ्यायला पैसेच नाही, तर 2 in 1 कॉफी आणि कॉर्डिसेपची गोळी ही गेलीच पाहिजे. सकाळ 2, संध्याकाळ 2. हे जर त्यांनी केलं तर असा म्हातारा दिसणार नाही, तरणाबांड दिसायला लागेल. त्याच्यानंतर सेक्समध्ये कमजोरी आहे, थकवा येतो, विकनेस येतो, स्टॅमिना कमी झालाय, ते चांगलं व्हायला लागेल. फुफ्फुस चांगलं काम करायला लागेल, किडन्या चांगलं काम करायला लागतील, हार्ट चांगलं काम करायला लागेल. त्यामुळे कॉर्डिसेपच्या गोळ्या तरुण, तरुणी, मध्यमवर्गीय, म्हातारी माणसं, शाळेतली पोरं सगळ्यांनी खायला पाहिजे. कॉर्डिसेप कॅप्सूल किंवा टॅबलेट. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे आली लायन्स मेन. ज्या लोकांचं न्यूरो सर्किटमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे दातखिळ येते, फिट येते, चक्कर येते, चालताना तोल जातो, व्हर्टिगो म्हणतात त्याला, इपिलेप्सी. ओके. या किंवा फोबिया आहे, त्याला घाबरतं लय ते, बोलत 4 माणसात गेलं की त्याची वाचाच बंद होते. ग अशा लोकांना लायन्समेन नावाची गोळी आहे ना, ही गोळी टॅबलेटमध्ये पण आहे आणि गोळीमध्ये पण आहे. ह्या सुद्धा 2-2 सकाळ संध्या जर खायला दिल्या ना, तर तो मोकळा होईल, मोकळा. तुम्ही नवज्योत सिंग सिद्धू बघितला का? तो जेव्हा क्रिकेटपटू होता ना, त्याला बोलताच यायचं नाही, गुड मॉर्निंग फक्त म्हणायचं, गुड मॉर्निंग. आणि ते एकदा भांडून लंडनचे दवारा सोडून माघारी आलं होतं. आता एवढा बोलायला लागला की ते त्याला कॉमेंट्रीला ठेवतात, एवढं बडबड करतं ते. कशामुळे झालं? अशा लोकांची मनं मोकळी होतात. त्यामुळे तुमची मनं ज्यांची वाटतं ना, जे बोलतच नाही, गपगप बसते, त्याला पहिले लायन्समेंट द्यायला सुरुवात करा. कारण ते उद्या काय आत्महत्या करणार आहे का कुठं बॉम्ब फोडणार आहे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळं तुम्हाला बोलकी माणसं परवडतील, पण गप बसणारी माणसं परवडायची नाहीत. ती काय चालेल त्यांच्या मनात कळत नाही. अशा लोकांचं माइंड ओपनिंग करण्याकरता लायन्समेन, म्हणजे थोडक्यात आपली ब्राह्मी, हे त्यांना द्यायला सुरुवात करायचा, भरपूर त्यांना फायदा व्हायला लागेल. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे, आल्याली दिवाळी, तुमचा फराळ झाला पाहिजे राईस हा. ब्रॅन तेलामध्ये, तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेलं ठीक आहे. तेल. आणि त्याचा फायदा असतो, याचा उत्कलनांक, म्हणजे हे तेल, ह्याचा धूर किंवा वाफ कधी होतो माहितीये का? 454 डिग्रीला. एवढं कुठलं तेल टिकतच नाही. जेमिनी नाही, सूर्यफूल नाही, शेंगदाणा नाही, आणि करडई नाही, कसलंच तेल नाही. तुमच्या नुसता धुरकाट व्हायला लागेल. काय तळायला लागला तर जळून तेल जातं. पण आपलं तेल लवकर जळत नसल्यामुळं तेल भरपूर टिकतं आणि कमी लागतं. दुसरा फायदा या तेलाचा असा आहे, याच्यामध्ये ट्रान्सफॅट अजिबात नाही. ट्रान्सफॅट नाही म्हणजे चिकटपणा नाही. चिकटपणा नाही म्हणजे त्याला हार्टचा प्रॉब्लेम येणार नाही, त्याचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, त्याचं पोट चांगलं साफ व्हायला लागेल, त्याची त्वचा चांगली दिसायला लागेल, त्याचे केस चांगले वाढायला लागतील. तिसरा फायदा म्हणजे काय? याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही, अजिबात नाहीये. कारण कसं होतं माहितीये का? प्रिझर्वेटिव्ह म्हणजे का टाकतात? काही तेल जर जुनं शिळं राहिलं तर ते आंबूस लागायला लागतं. तसं हे तेल किती राहिलं तरी आंबूस लागत नाही. अजून एक मोठा फायदा आहे, ह्याच्यात असतं ओरिजिनल 15,000 PPM. तुम्ही जर कधी स्टार बाजार, डीमार्ट, कुठल्या पण दुकानात जा, तिथं ओरिजिनल 800 आणि 1000 PPM फक्त असतं. पण आपल्या तेलात 15,000 PPM आहे.
त्यामुळं ज्या लोकांना संधिवात आहे, ज्या लोकांना सांधेदुखी आहे, जे लोक बीपीच्या गोळ्या खातात, ज्यांना डायबिटीज झालाय, या लोकांनी जर त्यांच्या जेवणातली तेल बदलली, राईस ब्रॅन तेल घ्यायला सुरुवात केली, तर तुमचे आजार लवकर बरे होतील, तुमचे पोट चांगलं साफ होईल. आणि याच्यात अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळं, ट्रान्सफॅट फ्री असल्यामुळं, हे तेल जेव्हा आपण त्यात वडे तळू, भजी तळू, काय तुम्हाला कळू, तेव्हा त्यात तेल राहत नाही, त्या वड्यात तेल राहत नाही, समोश्यात तेल राहत नाही. त्याच्यामुळं ते फक्त फुलफुलीत होतं. करंज्या चांगल्या सगळ्या तळल्या जातील आणि तेल त्यात न राहिल्यामुळे तुमच्या बॉडीत तेल अडकत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, हे तेल तुम्ही आत्ता प्रत्येकाने घरी घ्याच दिवाळीला. आणि जर तुम्ही वापरलं तर शेजापाजाराने एक एक बाटली जर वापरायला, ही बाटली 2 लिटरची आहे. सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे हे जे तेल तुम्ही जर आता वापरलं, तर तुम्ही दिवाळीला प्रत्येकाला किमान 12 लिटरचा एक मोठं कॅन देऊ शकता. एकदम 6 बाटल्या घेतल्या तर खूप स्वस्त मिळतात. आणि एक लक्षात ठेवा ना, तुम्ही सगळेजण हे महाग आहे, ते महाग आहे, ते महाग आहे. हे महागाई जी आहे, प्रोडक्ट आपण चांगल्या क्वालिटीचा आणतोय, हे काही गावाला वापरतोय का हो, का स्वतःला वापरताय तुम्ही? चांगल्या क्वालिटीचे वापर जर मी स्वतःच्या बॉडी करता वापरले, तर मी कमी आजारी पडेल. बर, चांगली क्वालिटी असल्यामुळे ते कमी लागतं, कमी जळतं, सगळ्यात महत्वाचं. आणि त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. त्यामुळं गोड तेल मात्र प्रत्येकाने बदला, कारण आम्ही स्वतः बदलले. सगळे प्रोडक्ट आपण गेले 20-23 वर्ष वापरतोय. जे डिएक्सनचे नवीन प्रोडक्ट यायला लागेल, ते आपल्या घरात आणायला पाहिजे सगळ्यांनी. आणि ह्या तेलात स्वयंपाक पण चांगला होतो. सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडं ब्रश, बांबूचा ब्रश आहे. आणि तुमच्या घरातले प्लास्टिकचे ब्रश का वापरता रे तुम्ही? प्लास्टिकचा ब्रश जर तुम्ही घेतला, तर आत्ता सगळ्यात महत्वाचा इको फ्रेंडली नाही येतो. हा इको फ्रेंडली सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हे चारकोल म्हणजे कोळशाच्या पासून ते त्याचे ब्रश बनवलेले आहेत. आता हे आपलं इंडियन संस्कृती आहे. बायोडिग्रेडेबल आहे, सगळ्यात महत्वाचं सॉफ्ट क्रिस्टल आहे. ओके. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक मिक्स नाही, कारण त्यांनी कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि ब्रश हे डीएक्सन कंपनीने स्वतः बनवलेत. त्याच्यामुळे हे ब्रश तुम्ही वापरा. आणि कुठलाही ब्रश 5-6 महिन्यात बदलला गेला पाहिजे. त्या ब्रशला केस नाही राहिले का, केस खाल्ले का, केस ब्रशचे केस पोटात गेले लोकांना माहितीच नाही, पण तो घासतोय दात. दातांचं इनॅमल जपलं पाहिजे. मग दाताचं कॅल्शियम कमी झालं की दात किडायला लागतो, दुर्गंधी येते, दात सडायला लागतो, हिरडीतनं रक्त निघायला लागतं. हे का होतं? चुकीचे ब्रश वापरणं, चुकीच्या पेस्ट वापरणं. आपली टूथपेस्ट आणि ब्रश डेक्सनं वापरायला सुरुवात करा. 85 रुपयाला आपला ब्रश आहे. टूथपेस्ट 1 नंबर आहे. तुम्हाला जशी छोटी पाहिजे, मोठी पाहिजे, 150 ग्रॅम पाहिजे, 75 ग्रॅम पाहिजे, 40 ग्रॅम पाहिजे, पाहिजे ती घ्या. घराघरात जाऊन पेस्ट बदला. ही पेस्ट पोटात गेली तरी चालते, भाजलं, कापलं, खरचटलं, सर्दी, जुलाब, ताप, थंडी, डोक्यात साय पडलीये, वांग आलाय, तुमचं कुठं दुखतंय, पाण्यात टाकून पिलं तरी चालेल, तापा लावली तरी चालते, सर्दीला वाफारा घेतला तरी चालतो. ही पेस्ट तुमच्या घरात असायलाच पाहिजे. एखाद्या घरात बाळंतीण बाई आहे, एखाद्या घरात प्रेग्नंट बाई आहे, एखाद्या घरात लय म्हातारा माणूस आहे, गावात दवाखाना नाही, मेडिकल नाही, पहिल्या घराघरात जाऊन पेस्ट पुरवा. सगळ्या घराघरात जाऊन चहाचे डबे गेले पाहिजेत. तर हे डीएक्सन स्वयंसेवकाचं काम करतंय. दादांनो, तुम्हाला खूप मोठं काम दिलंय. तुमच्याच्याने काम उरकणार नाही, एवढं मोठं काम आपण जाऊन गावागावात पुरवू शकतो. त्याच्या जोडीला आपल्याकडं हे सगळे आयुर्वेदिक सिरीज आले. नीमची गोळी कोणाला द्यायची? ज्या लोकांना डायबिटीस आहे, ज्या लोकांना स्किनचा आजार आहे, सोरायसिस आहे, खाज खुजली आहे, किंवा ज्याला पिंपल्स येतात, वांग येतो, या लोकांना नीमच्या गोळ्या खायला द्या. ब्राह्मी, मेंदूच्या निगडीत आजार असेल त्याला ब्राह्मी. आणि गिलोय, आता महिना 4-6 महिने पाऊस पडत होता, आता पुढे 4 महिने थंडी पडणार आहे. गिलोयची गोळी प्रत्येक घरात असायलाच पाहिजे. सकाळी एक, संध्याकाळी एक, सरसकट खायला सुरुवात करा. अश्वगंधा सगळ्यांनी खायला सुरुवात करा. मसल पॉवर, मेमरी पॉवर, ताकद, एनर्जी, टफनेस, इम्युनिटी वाढते. शुगर पण कंट्रोल केली जाते, ब्रेन पण शार्प व्हायला लागतो. आणि ब्लॅक क्युमिन, ज्या लोकांना ॲलर्जी आहे, किंवा जी जी महिला आहे, तिला बाळ झालंय, अंगावरचं दूधच येत नाही,
कमी राहतं. अशांना ब्लॅक क्युमिन द्या. युट्रस क्लीन करायचंय, पोट साफ होत नाही, ब्लॅक क्युमिन खूप चांगलं काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यात मेलानिन नावाचं पिगमेंट असतं, तुमचे केस लवकर पांढरे होतात, तर ब्लॅक क्युमिन खायला काय हरकत नाही. त्रिफळा, वाता पित्ता कफ बॅलन्स होण्याकरता त्रिफळा खायला सुरुवात करा. हिमालयन पिंक सॉल्ट, हे पिंक सॉल्ट काय करतं, याच्यामध्ये 84 प्रकारचे खनिज क्षार आहे. झोप चांगली येते, मीठ बदला, बीपी कंट्रोल केला जातो, सर्दीचा आजार कमी होतो, तुमच्या पायात कधी क्रॅम्प येणार नाही, हातापायात ज्यांना गोळे येतात, पाठीत गोळे येतात, काय काय तर माणसांना पण गोळे येतात, अशाऐवजी त्यांना मीठ बदला. थायरॉइडचे पेशंट, बीपीचा पेशंट, वजन कमी करणारा पेशंट, ज्याचं डोकं गच्च होतं, सुंभ झालाय, डोकं चालत नाही, पहिलं मीठ बदला. ओके, हिमालयन पिंक सॉल्ट वापरायला सुरुवात करा. रक्तातली साखर पण कंट्रोलला येते. त्याच्यानंतर डायनाक्लीन कपडे धुण्याकरता वापरा. कंबुचा, प्रोबायोटिक, प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक. प्रीबायोटिक म्हणजे स्पिरुलिना, खाद्य, आणि प्रोबायोटिक म्हणजे मी खातो पण मला पचत नाही, अंगी लागत नाही, त्रास आहे, कंप्लेंट आहे, पोट गच्च राहतं, त्यांना प्रोबायोटिक, नॅचरल हेल्दी बॅक्टेरिया. त्याच्यामुळं कंबुचा हा गट हेल्थ करता पोटाच्या साठी खूप चांगला आहे. स्टॅमिना वाढवतो, एनर्जी वाढवतो, अँटीऑक्सिडंट चांगले आहेत. आणि कंबुचा जर पिताना सलग 2-3 महिने प्यायचा. सगळ्यांनी प्या, बायका, पोरं, छोटी मुलं. एक बॉटल, मला एक कळत नाही, एक बाटली चौघाला काय प्रॉब्लेम आहे. लोक देशी दारू चौघ चौघ पितात जाऊन तिकडं. आणि तुमच्या घरात तुम्ही राईट. कंबुची सवय लावा. नवरा बायकोला, पोरांना, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या घाणेरड्या बाटल्यांची सवय लागणार नाही. पोट साफ व्हायला लागेल, एनर्जेटिक सगळे राहायला लागाल. कंबुचा दररोज प्या. कंबुचा पिण्याचे झालं. फायदे बघा. कंबुचा पिण्याचे फायदे, ज्या लोकांच्या अंगाला जळजळ, वात, पित्त, कफ वाढतो, ते होणार नाही. त्याच्यानंतर ज्यांच्या पोटात अल्सर झालेत, पोटात जंत झालेत, कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय, मूळव्याध होते सारखं सारखं, ते कमी यायला लागेल. त्याच्यानंतर ज्यांना कॅन्सर होऊ नये असं वाटतं, ज्यांना झालाय, त्यांना प्यायला द्या. डायबिटीस कमी जास्त होतोय, याच्यामध्ये जी कंबुचामध्ये साखर टाकलेली आहे, ती साखर त्या आतल्या बॅक्टेरियाचं फूड आहे, तुमच्यासाठी नाही टाकलेली साखर. हिचा लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्याच्यामुळं याच्यातल्या साखरेने तुमची डायबिटीस वाढणार नाही. डायबिटीस पेशंटला द्या कंबुचा, काय नुकसान नाही. आणि यांनी तुमचं हार्ट पण चांगल्यात चांगलं काम करायला लागतं. हे भरपूर चांगलं एनर्जी ड्रिंक आहे. त्यामुळे कंबुचा प्यायला हरकत नाही. कंबुचाची ऑफर चालूच आहे. 14 बॉटलचे पैसे दिले की 16 बॉटल मिळतात. 1680 रुपयाला 16 बॉटल. स्वस्तानी मस्त प्यायला सुरुवात करा. कंबुचा खूप मोठं मार्केट आहे. कंबुचा बार टाकू शकता गावागावात. आणि कंबुचा बघा, कॅन्सर होऊ द्यायचंय, संधिवात, डायबिटीज, बॅड कोलेस्ट्रॉल, पोटातली बिमारी, असलं होऊ द्यायचं नसेल तर कंबुचा प्यायला सुरुवात करा. आजार झाल्यावरती लय माता मात्रेला घेऊन लय लांब लांब फिरता तुम्ही. टाटा हॉस्पिटल गेलाय, पुण्यात गेलाय, म्हाताऱ्याला तिथे अरे ऍडमिट करायची गरजच काय होती. जर पहिल्यापासून डीएक्सनचा चहा पाजला असता, टूथपेस्ट दिली असती लावायला, स्पिरुलिना खाल्ल्या असत्या, कोकोनट ऑइल पिला असता, तर म्हाताऱ्याला ऍडमिट कशाला करावी लागली असती. आणि तुमची ऑपरेशन कशाला करावी लागली असती. तुम्हाला थायरॉइड कशाला झालाय, तुम्हाला बीपी का झालाय, डायबिटीस का झालाय, कारण तुमचं पोट साफ नाही, पोटात गॅस आहे. पहिल्या काळाच्या पैसा, पेस्ट वापरायची, स्पिरुलिना दररोज खायच्या, मस्त साबणाने आंघोळ करायची, आणि मग इकडे जायची गरजच पडणार नाही. डॉक्टरांना भरायला तुम्हाला लाख लाख, 10-10 लाख रुपये आहेत. पण डीएक्सनचे प्रोडक्ट महाग का वाटतात तुम्हाला. तुमच्या डोक्यात महागाई भरली. ऍक्च्युली प्रोडक्ट आपले खूप स्वस्त आहेत. कारण तेवढे प्रोडक्ट, तुम्ही घरी जो चहा पिता कुठला पण, तो चहा 3-3 चमचे टाकता, त्याशिवाय तुम्हाला त्या चहा लागतच नाही चांगला. आमच्या एका चमच्या 10 कप होतोय चहा. त्यामुळं चहापत्ती कमी लागते, साखर लागत नाही, दूध लागत नाही. कंबुचा आपला वापरा. आणि डीएक्सन एक पैशाचं झाड आहे. पैसा, मनी इज इम्पॉर्टंट फॉर लाईफ. सगळ्या गावातली, घरातली, कुटुंबातल्या भांडणाचं एकच कारण आहे, पैसा पैसा पैसा. मग काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला काय करायचंय, मीटिंग ऐकायच्या आणि प्रश्न विचारायचे अपलाईनला, ए कैसा है, कैसा चल रहा है. आणि खाली डाउनलाईनला जाऊन सांगायचं, ए ऐसा ऐसा काम करता है, ऊपर बोलने का कैसा, नीचे बोलने का ऐसा, बीच में मिलेगा पैसा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, की तुम्ही जेवढ्या डीएक्शन मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागाल,
तेवढा काय फायदा होईल? तुमचं नॉलेज वाढेल. लोकांना तुम्ही शिकवलं, तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये तयार व्हायला लागाल आणि लोकांना फायदा झाला आणि लोकांच्या दुआ तुम्हाला मिळाला की पैसे तुम्हाला आपोआप मिळायला लागतील. आपल्याकडे तरुणाई किती फिरतीये, अरे किती इंस्टावर आहे, मोबाईलवरती रोज तुम्ही 8-8, 9-9 तास काय करता रे? मला कळतच नाही ते काय काय चाललंय ते. फेसबुक आणि इंस्टा, त्याच्याऐवजी आपलं डिएक्शनचं काम करा. मजूत पैसे कमवा. छोटे छोटे रील बनवा. गावागावात पोचवा. स्टेटसला ठेवा. तर डिएक्शन रिअली चेंज आवर लाईफस्टाईल. डिएक्शन सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा. डिएक्शन तुमची लाईफस्टाईल चेंज करायला आलंय. आपण सगळे खेडेगावात आहोत, खेडेगावात राहिलोय, खेडेगावात वाढलोय. आपल्या आईबापांना कधी आपण मुंबई पुणे दाखवायचं? कधी आपण फॉरेन ट्रिप फिरणार? डिएक्शन हे सगळं करू शकतं तुम्ही आहे त्या गावात बसून. फक्त प्रोडक्ट वापरा, लोकांना सांगायला सुरुवात करा. आणि डिएक्शनचे प्रोडक्ट का वापरा माहिती आहे का? कारण फूड सप्लिमेंट आर मच चीपर दॅन हॉस्पिटल बिल्स. हॉस्पिटलच्या येणाऱ्या बिलापेक्षा डिएक्शनच्या प्रोडक्टचा खर्च अत्यंत कमी आहे, खूप कमी आहे. त्यामुळे हे वापरा आणि आपल्या तब्येतीकरता प्रोडक्ट वापरा. आपण चांगले प्रोडक्ट वापरा आणि डिएक्शनचं करिअर तुमचं होऊ शकतं. फक्त तुम्हाला एक आधार कार्ड काढायचंय. डिएक्शनचं डिस्काउंट कार्ड काढा. तुमच्या ओळखीचे जेवढे पाहुणे रावळे मेहुणे मित्र परिवार जे जे वांछील तो ते लाव, त्यांचं आधार कार्ड वाढायचं. ऑनलाईन जॉईनिंग करायचं. डिस्काउंट कार्ड दादा काढले. सातारला जाऊन माल घे, शिरवळा जाऊन घे, कोल्हापुरात घे, त्याचं पुण्यातनं मागव. पण तुम्हाला डिस्काउंट कार्ड गावात जर काढून देत असेल, अहो तुम्हाला हातवा तुमच्या गावातला माणूस पण फसवतोय. तुम्हाला कुठं माहिती आहे? आणि ते तालुक्यातनं जाऊन 50 रुपयाला विकते, गावात 500 रुपयाला. फसव किती रुपयाचे साड्या घेऊन येतो 200 रुपयाच्या, विकतोय गावात 2000 रुपयाला. ते बरं चालतंय कोणी किती टोप्या घातल्या तरी. डिएक्शनच्या लोकांनी मात्र घालायला नाही पाहिजे. डिएक्शन टोपी कोणाला घालतच नाही. उलटे तुम्हाला क्राऊन अँबॅसेडरचा कॅप देते. डिएक्शन फिक्स अमाऊंट मध्ये काम करतं. 71% पैसे वाटणं, 29% मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणं. अजिबात काळा गोरा भेद तिथं काही चालत नाही. निर्मळ दुनिया आहे, स्वच्छंद क्लिअर कट आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, फ्युचर डिपेंड ऑलवेज ऑन अवर चॉईस. मग तुम्हाला रेड लेबल प्यायचं आहे का लक्स लावायचं आहे का हमामा लावायचं आहे का डिएक्शनचा गॅनोजी पेस्ट लावायची आहे, गॅनोजी साबण लावायचं आहे, डिएक्शनचं कॉफी प्यायची आहे. फक्त ब्रँड बदला आणि तुमची लाईफस्टाईल ऑटोमॅटिक चेंज व्हायला लागेल. याकरता फॉर्म भरू शकता फिजिकल किंवा तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमची आत्ता मुलं येणार, मग ती 10वी शिकणार, मग मी त्यांना ग्रॅज्युएट करणार, मग ती एमपीएससी यूपीएससी देणार, मग ती 7-8 वेळा फेल होणार, मग ती पास होणार, मग तो बी होणार, मग तो डॉक्टर होणार. याच्यात पैसे चाललेत किती आणि त्यांना नोकरी आहेत कुठं तोपर्यंत? ते होतंय का सगळं बंद पडतंय काय माहिती. मग आता त्यांच्याकडे जो शिक्षण शिकायचं ते शिकू द्या, आपलं काय म्हणणं नाही. पोरांना शाळा शिकवा, पण ते करत करत स्वतःच्या पायावरती उभं, त्यांच्याकडे जो मोकळा वेळ आहे त्याच्यामध्ये डिएक्शन बघ तरी काय, हा चहा तरी पी, कॉफी तरी पी, ऑनलाईन काय चाललंय ते आम्हाला सांगजो. आणि तो स्वतःचा बिझनेस करत करत स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. रे शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील. नुसतं म्हणायचं नाही, अंमलात आणायचं. ते आम्ही आणलं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे की मला शिक्षण घेत घेत, शिकत शिकत आपण कमवू शकतो आणि कमवत कमवत आपण अजून शिकू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या भविष्य तुमच्या हातामध्ये घ्या. चांगल्यात चांगलं काम करा. दिवसाची सुरुवात बदला. जीवनाचा क्लास बदला. आणि 4 प्रोडक्ट सोडून अजिबात कुणी काम करायचं नाही सुरुवातीला. कुणी काही सांगू दे बाजीरावानी, अजिबात ऐकायचं नाही म्हणजे नाही. 4 प्रोडक्ट जर आता आपण घेतले, तुमच्या समोर इथं मी कागदावरती मांडले बघा. डिस्काउंट प्राइस 1370 रुपयाला 4 प्रोडक्ट, एम आर पी 1670 रुपयाला. म्हणजे जवळपास 300 रुपयाचा फरक आहे. एक किट तुम्हाला पडतंय 1700 रुपयाला, 1400 रुपयाला डिस्काउंट मध्ये. मग गावातल्या पोरांना जर टार्गेट दिलं, एका वर्षात 1000 किट भावड्या काढायची म्हणजे काढायची. मग तू शेतात दारी धर, टमाटे पिकव, कांदा कर, जर्सी गायचं पण 3 लाख उत्पन्न नाही. एका जर्सी गायचं 3 लाख उत्पन्न नाही का एका वर्षात? मी 100% सांगतो, अजिबात नाहीये.
मग एक जशी काय 3 लाखाची आणली, आईबाप सगळे धक्क्याला फक्त दूधच विकताय आणि तिला झाला टोनगा. काय करायचं त्या टोनग्याचं? काहीच उपयोग नाही त्याचा. पण एक पोरग जर 1,000 चहा टूथपेस्ट साबण विकतात, 3 लाख रुपये कमवल. 3 लाख रुपये जर त्याला मिळायला लागले आणि त्यांनी जर 10, 20, 30 पोरं जर गावात तयारी केली, अरे बावड्या बुलेटवरती फिरेल एका वर्षामध्ये. आणि मग बिझनेस वाढायला लागेल. त्याच्यामुळे चहा, पेस्ट, साबण, स्पिरुलिना हे 4 प्रोडक्ट घ्या. चारही प्रोडक्ट करामत करतील. आणि ती जर करामत झाली तर आपण तो बिझनेस वाढवू शकतो. आपल्याकडे प्रॉडक्टची रेंज भरमसाठ आहे. आपण ते देऊया आणि चांगल्यात चांगला बिझनेस करूया. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सुद्धा नोटांची बंडल छापू शकतो. डीएक्सएन तुम्हाला आरोग्य पण देते आणि डीएक्सएन तुम्हाला पैसे पण द्यायला आलंय. दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम. फक्त डीएक्सएन काय म्हणतं? इमानदारीत आमचे प्रोडक्ट वापरा. तुमची गंमत काय माहितीये का? जे तुम्हाला पैसे कमवून द्यायला आलंय, जे तुम्हाला माहिती देते, जे तळमळी तुमच्याकरता काम करते, तुम्ही त्यालाच नाव ठेवता हे महागच आहे, हे बरोबरच नाही, हे असलंच आहे. अरे जरा थांबा, शांत बसा, ऐकून घ्या, अनुभव घ्या आणि मग बोला. त्यामुळं प्रोडक्ट वापरा. 4 प्रोडक्टचे काम करा. आपोआप चांगलं काम व्हायला लागेल. डीएक्सएल मध्ये रिटेल प्रॉफिट 25% मिळतो. 71% तुम्हाला कंपनीचा पेआउट वाटला जातो. 1,35,000ची एफडी तुमच्या नावावरती केलेली आहे. हे पैसे टप्प्याटप्प्याने लगेच मिळू शकतात. आणि असं नाही की त्याला 10 वर्ष लागतील. पहिल्या वर्षात 37% काटू शकता तुम्ही. ओके, 71% पण काटू शकता. तुमच्या ताकदीवरती आहे. त्याकरता जे जे तुमच्याकडे ऍक्टिव्ह तुमचे अपलाईन लीडर्स असतील, स्टॉकिस्ट असतील, त्यांच्या संपर्कात राहा. तिथे मीटिंग लावा, गेट टुगेदर करा. पैसे कमवण्यासाठी भेटा. वादावादी, कोणाच्या उकळ्या पाकळ्या, निगेटिव्ह बोलणं हे बास झालं. मराठी माणसांनो, आपला इतिहास, शिवाजी महाराज एकच होऊन गेले. दुसरे शिवाजी कधी घडणार? आपण पैसे कधी कमवणार? मारवाडी मोठे झाले, राजस्थानी मोठे झाले, उडपी मोठे झाले. ओके, आपण मोठं एकच होऊ शकतो जर आपल्यात एकी झाली तर. आपण एकमेकांचं ऐकलं तर. एकमेकांच्या तांगड्या ओढायच्या बंद करा आणि फक्त प्रोडक्टिव्ह कामं करा. हे जर चांगलं काम झालं तर 6 पार्टनर शोधा आणि कामाला सुरुवात करा. आणि आपण सुद्धा त्यातनं लखपती, अर्बपती, मिलरपती नक्की होऊ शकतो. पण कधी? पहिल्यांदा प्रोडक्ट वापरायचं, वापरलेले प्रोडक्ट लोकांना शेअर करायचं, त्यातनं ग्राहकांची बाजारपेठ तयार करायची, कंझ्युमर, आणि त्यातनं आपलं नेटवर्क वाढत वाढत जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं करताना आपल्याकडे स्वप्नांची लिस्ट असायला पाहिजे. ओके, स्वप्नांची लिस्ट मग कॉन्टॅक्ट रजिस्टर. मी ज्यांना ज्यांना ओळखतो, त्यांच्या त्यांच्या ज्याला जो जो माझ्या 2 फुटाच्या आतमध्ये आला, त्याला मी चहा पाजलाच. त्याला मी पेस्ट त्याच्या घरी घेऊन गेलोच. नाहीतर तो माझ्याकडे नाही फिरकला तरी चालेल. बिनकामाचे कुटाळक्या गोळा करत फिरू नका, काय उपयोग नाही. असली पाहुणी पण नको आणि असले नातेवाईक पण नको आणि मित्र पण नको. डीएक्शन करणाऱ्याच पाहुणा मेहुणा सगळे जोळा झाले पाहिजेत. काम करत चला, बिझनेस वाढवा आणि चांगल्यात चांगलं आपण करू शकतो. बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, तुमच्या ध्येयावरती लोक हसत नसतील तर तुमचं ध्येय खूप छोटा आहे समजून घ्या. पहिले चापे साबण तुम्ही सुरुवात करा. आणि किमान एका आठवड्यात 10 लोकांच्या घरी जाऊन त्यांना ते प्रोडक्ट समजवायचा प्रयत्न करा. 10 लोक प्रोडक्ट घेत नाहीत, त्याच्याकरता 100 लोकांच्याकडे जावं लागेल. 10 पैकी एक जणच घेणार आहे. इतर लोकांना चहा पाजून या, काही प्रॉब्लेम नाही. पण बिझनेस वाढवा, हे नक्की घडणार आहे. कारण जर बिहारमध्ये धर्मशिला मॅडम 50 लाख रुपये कमवत असेल, 11 लाख लोकांची टीम आहे, बिहारमध्ये जो कुठलाही उद्योगधंदा नाही. आमच्या बापदादांनी आम्हाला जमिनी चांगल्या दिल्या, गाड्या चांगल्या दिल्या, शिकवलं चांगलं, म्हणजे काय चुकीचं केलं का? चुकीचं नाही केलं ना. त्यांच्यापेक्षा आमच्या मर्द मराठ्यांची डोकी चांगली आहेत, हुशारी चांगली आहेत, डेअरिंग चांगला आहे. फक्त तो नको तिकडं वाहतोय. त्यांनी डीएक्शनचा पहिला अभ्यास करा, प्रोडक्ट वापरा, तुम्ही खा प्या, अनुभव घ्या, मग बोला. आपण हे काम करू शकतो. सुरुवातीला तुम्ही असता फक्त डिस्ट्रीब्युटर. याच्यामध्ये रँक असतात, स्टार एजंट, स्टार रुबी, स्टार डायमंड. हे वाढत वाढत 20व्या रँक पर्यंत आपण जातो, क्राऊन अँबॅसेडर होतो आपण. आणि इथून सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला क्राऊन अँबॅसेडर प्रत्येकाला होता येईल. अजिबात माघार घेऊ नका. परत परत स्टडी करा, अभ्यास करा, मीटिंग लावा, गेट टुगेदर करा, सगळं वाढवा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर स्वप्न पाहिलं तरच ते सत्यात उतरवता येतं. स्वप्न मोठी पा,
आणि स्वप्न मोठं असेल तरच अस्तित्वात येतं ते करा. आणि मग तुम्हाला असं फिरता येईल. आम्ही सिंगापूरला गेलो, नेपाळला गेलो, सिंगापूर क्रूजला गेलो, थायलंडला गेलो, मलेशियाला गेलो, फॉरेन ट्रिप दरवर्षी चालू आहे, दुबईला फिरून आलो. सगळं सगळं झालं. हे तुम्हाला पण असं फिरता येईल, एन्जॉय करता येईल. आणि आता परत आम्ही चाललोय अल्माटीला, कझाकिस्तानला. मी आहे, सोबत प्रवीण सर आहेत. आम्ही चाललोय किती तारखेला माहिती आहे का? आम्ही चाललोय 12 नोव्हेंबरला. त्याच्या अगोदर आपण एक मोठा पुण्यात प्रोग्राम घेतोय 9 नोव्हेंबरला. कुठला प्रोग्राम आहे तो? सगळ्यात महत्वाचा, शॉपीचा कन्सेप्ट आणला आपण. छोटी मोठी कामं नाही करायची आपल्याला, आता मोठी कामं करायची आहेत. आणि नक्की आपण काम करू शकतो, तर लक्ष द्या. ओके. आणि आपण चांगल्यात चांगलं काम करूया. थँक यू अँड कम ऑन DXN. कोणाला काय विचारायचे ते बिंदास विचारू शकता, काही अडचण नाही.